सर्वप्रथम डॉक्टर श्रीनिवास पांडे आणि श्री विश्वास कुरुंकर यांचे मी आभार मानतो ही संधी मला उपलब्ध करून दिल्याबद्दल। दुसरे आभार मानणं हे गरजेचं आहे, कारण का क्वार्टरली जर्नल ऑफ द पुणे सार्वजनिक सभा या इंग्रजी त्रैमासिकाचे अंक आता फार तसे दुर्मिळ झालेले आहेत। जयकर ग्रंथालयात आहेत, गोखले इन्स्टिट्यूटच्या लायब्ररीत आहेत। गेल्या काही वर्षांमध्ये गोखले इन्स्टिट्यूटनी त्यांचं जवळपास दुर्मिळ ग्रंथांचं सर्व संग्रह हा डिजिटाईज करून नेटवर फुकट टाकण्याचा उपक्रम अर्थात सरकारी मदतीने केलेला आहे। म्हणून मला हे अंक सहजगत्या घरी बसून वाचता आले, नाहीतर तिथे बसून वाचावे लागले असते, त्याला वेळ मिळालाच असता असं नाही। त्यामुळे गोखले इन्स्टिट्यूटचे ग्रंथालय आणि त्यांचे उत्साही ग्रंथपाल डॉक्टर नानाजी शेवाळे यांचा आभार मानणं मला असं वाटतं गरजेचं आहे। पुणे सार्वजनिक सभेची जी काही पार्श्वभूमी आहे ती थोडक्यात पांडेसरांनी विशद केलेली आहे, पण मी पुन्हा विषय प्रवेश या अनुषंगाने थोडंसं त्याच्याबद्दल बोललं पाहिजे। गणेश वासुदेव जोशी हे पुण्यातले त्या काळातले 19व्या शतकातले एक उत्साही सार्वजनिक कार्यकर्ते होते। त्यांना सार्वजनिक काका असं म्हणत असत आणि 1870 साली सार्वजनिक सभा, पुणे सार्वजनिक सभा ही संस्था त्यांनी त्यांच्या पुढाकाराने स्थापन झाली। त्याच्या आधी 1878ला हे जर्नल सुरू झालं, इंग्रजी त्रैमासिक। हेही नोंद करणं आवश्यक आहे की त्यांचं एक मराठी मासिक होतं, त्याचे अंक मी पाहिलेले नाहीत। माझ्या माहितीप्रमाणे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात 1 का 2 वर्षाचे अंक उपलब्ध आहेत। आता ते सर्व अंक आहेत का काही अंक उपलब्ध नाहीत हेही मला माहीत नाही। हा एक वेगळा संशोधनाचा विषय होऊ शकतो की इंग्रजीमध्ये काय लिहून यायचं आणि त्याच संस्थेच्या मराठी नियतकालिकामध्ये काय लिहून यायचं, याची तुलना हा एक चांगला संशोधनपर विषय होऊ शकतो। तर ही जी जसं सरांनी आता सांगितलं की भारतीय जनता आणि सरकार यांच्यामधली एक मध्यस्थाची भूमिका निभावण्याचं जे काम त्यांचे समकालीन इतर ज्या संघटना होत्या आणि नंतर इंडियन नॅशनल काँग्रेस या सगळ्या संघटनांनी जी बजावली ती पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण म्हणूया की सार्वजनिक सभा अशा पद्धतीच्या कामातली पहिली संस्था आहे। आता आपण नावाबद्दल थोडंसं बघायला पाहिजे। त्याची समकालीन जर इथे संघटना संस्था पाहिल्या तर बंगालमध्ये इंडियन असोसिएशन होतं, मद्रासमध्ये मद्रास महाजन सभा होती आणि मुंबईला तेलंग तय्यबजी आणि फिरोजशाह मेहता यांचं बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन होतं। नावावरनं ते काय करत असतील हे साधारण कळतं, पण सार्वजनिक हा शब्द हा आवर्जून या मंडळींनी आपल्या संस्थेच्या नावामध्ये घेतला होता। आता सार्वजनिक शब्दाची थोडीशी पार्श्वभूमी तपासायला गेलं तर वसाहत काळामध्ये सुरुवातीचे सगळे जे कोश आहेत मराठीचे तेही सुदैवाने राज्य मराठी विकास संस्थेने डिजिटाईज करून आपल्या सर्वांना उपलब्ध केल्यामुळे सर्व लोकांनाशी जे संबंधित आहे ते सार्वजनिक हे 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये हा शब्दाचा अर्थ रूढ झाला होता। त्यामुळे उत्तरार्धात स्थापन झालेल्या या संघटनेने जेव्हा हा शब्द आपल्या नावात घेतला याचा अर्थ आपण सर्व जनतेचे प्रश्न हाताळणार आहोत। आम्ही कुठल्याही विशिष्ट एका घटकाचे प्रतिनिधी नाही तर सर्व जनतेचे प्रतिनिधी आहोत। अर्थात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की न्यायमूर्ती रानडे यांनी जे वेगवेगळे उपक्रम सुरू केले, साहित्य संमेलन त्याच्यातलं एक, त्याच्यावर महात्मा फुले आणि कृष्णराव भालेकर यांनी ज्या पद्धतीने चिकित्सा आणि टीका केलेली आहे। सार्वजनिक सभेवर सुद्धा ही ब्राह्मण डॉमिनेटेड संघटना आहे आणि त्यांचेच फक्त प्रश्न तुम्ही मांडता असं म्हणून भालेकरांनी दीनबंधू सार्वजनिक सभा या नावाची स्वतंत्र संघटना संस्था काढली होती। त्याच्या कार्यावर अजून तितकंसं संशोधन झालं असेल तर माझ्या वाचनात आलेलं नाही। असो, तर एक आणि या संस्थेचं कार्य कसं होतं हे किंवा त्याचे कोण लोक होते हे जर आपण थोडंसं पाहिलं तर त्याचे जे अंक आहेत त्याचं फ्रंट पेजच्या आतल्या बाजूला त्याचे पदाधिकाऱ्यांची यादी दिलेली असायची आणि रानड्यांचाच कदाचित ह्याच्यामध्ये पुढाकार असेल। रानड्यांनी ही कटाक्षाने हे पाळलेलं दिसतं की पश्चिम महाराष्ट्रातले जे सगळे संस्थानिक आणि सरदार मंडळी आहेत या सगळ्यांना त्यांनी पदाधिकारी केलं होतं। औंधचे बाळासाहेब पंतप्रतिनिधी हे संस्थेचे अध्यक्ष होते। मग अक्कलकोटचे संस्थानिक असतील, जतचे संस्थानिक असतील, वेगवेगळे पेशवेकालीन सरदारांचे वंशज असतील, ही सगळी मंडळी हे त्याच्यामध्ये ऑफिस बेअरर्स म्हणून होती। याचं अर्थातच कारण आहे की या काळामध्ये मुंबई विद्यापीठ 1857 साली स्थापन झालं। नवीन सुशिक्षित वर्ग हा नव्याने उदयाला लागला। जुन्या संस्थानिक इनामदार जागीरदार मंडळींच्या तुलनेने या मंडळींनी समाजामधली प्रतिष्ठा तितकीशी कमावलेली नव्हती। ही सगळी मंडळी इंग्रजांच्या राजवटीचं अपत्य होती। ही सगळी सरदार मंडळींची प्रतिष्ठा सरकार दरबारी वेगळ्या दर्जाची होती। त्यामुळे ही सगळी जुन्या समाजातले प्रतिनिधी ज्यांना समाज अजून बऱ्यापैकी मानतो
ही मंडळी आपल्यासोबत असतील तर सरकारच्या दृष्टीने आपण राजद्रोही नाही अशी कुठेतरी त्यांना खात्री किंवा सरकारला पटवून द्यायचं असेल. 1875 साली आपल्या सर्वांना माहिती दख्खनचे दंगे झाले होते. आवाजवी महसुली मागणीच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांनी उठाव केला होता. महसूल भरला गेला नाही, सावकारांची घरं जाळली, वह्या जाळल्या. याच काळात वासुदेव बळवंत फडक्यांचंही बंड झालं होतं. रानड्यांवर वहीम होता, त्यांच्यावर पोलिसांकरवी नजर ठेवली जात होती, त्यांचा पत्रव्यवहार वाचला जात होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या जमीनदार मंडळींना, संस्थानिक मंडळींना आपल्या संस्थेमध्ये काहीतरी पद देऊन आपलंसं करणं आणि सरकारच्या दृष्टीने आपली एक विश्वासार्हता वाढवणं हा एक तो प्रयत्न होता. पण अर्थात हे सगळे नामधारी होते असं एकूण दिसतं. कारण का एकूण कामकाजामध्ये व्हाईसरॉय, गव्हर्नर किंवा तत्सम मोठ्या मंडळींचा सत्कार असेल तरी मंडळी उपस्थित आहेत असं दिसतं. बाकी कार्यक्रमांना या मंडळींचा सहभाग होता असं काही फारसं दिसत नाही. एक मॅनेजिंग कमिटी होती. त्या मॅनेजिंग कमिटीचे अध्यक्ष जनरली काही काळ लोकितवादी थोडा काळ होते. रावबहादूर नुलकर होते, रावबहादूर विष्णू मोरेश्वर भिडे होते. सिनियर निवृत्त सरकारी अधिकारी अशा मंडळींना ते अध्यक्ष करत असत. एक सरकार दरबारी एक काहीतरी वजन राहील. मग पुण्यातले वकील, हॉटेलवाले, इतर व्यापारी अशा सगळ्या मंडळींचा त्याच्यामध्ये समावेश होता. एक पदाधिकाऱ्यांची यादी छापली असल्यामुळे ह्या संस्थेचं सामाजिक पार्श्वभूमी की सामाजिक चारित्र्य काय होतं हे आपल्याला जाणून घ्यायला फार उपयोग होतो. तर थोडासा संस्थेचा पुन्हा इतिहास 1870ला सुरू झाली. संमती वयाचा कायदा, 1895ला काँग्रेसचं अधिवेशन, या सगळ्या वादामध्ये टिळक पक्षाने ती संस्था ताब्यात घेतली म्हणजे सभासद नोंदणी करून संस्था ताब्यात घेणं हा महाराष्ट्रातला इतिहास बऱ्यापैकी जुना आहे. त्याची सुरुवात बहुधा टिळकांनीच केली असं म्हणावं लागेल. असो, पण त्याच्यानंतर 1896-97ला टिळकांना अटक झाली. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते जर्नल बंद पडलं. टिळक मंडालीहून सुटून आल्यानंतर काही काळ ते पुन्हा सुरू झालं. पुन्हा नंतर ते बंद कधी पडलं ह्याचा तपशील उपलब्ध नाही. सार्वजनिक सभा ही संस्था आज सुद्धा अस्तित्वात आहे, पण कार्य त्याच्या हातनं काही होत नाही. त्यामुळे 1878चा पहिला अंक ते 1896 पर्यंतचे एक साधारण 18 वर्षाचे अंक आणि 1916, 17, 18, 19 या 3-4 वर्षातले अंक एवढेच उपलब्ध आहेत आत्ता. मला कदाचित इतर काही ग्रंथालयांमध्ये या पलीकडचे अंक उपलब्ध असतील, मला माहिती नाही. तर या अनुषंगाने या त्रैमासिकामध्ये काय स्वरूपाचे विषय हाताळले जात होते, कोणते मुद्दे लावून धरले जात होते, या अनुषंगाने मी थोडीशी मांडणी करणार आहे. परिचयात्मक सादरीकरण असेल आणि विषयांचा एकूण रेंज आपण पाहिली तर मला असं वाटतं त्याचं योगदान काय आहे ह्याच्यावर स्वतंत्र भाष्य करण्याची गरज भासणार नाही. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की ब्रिटिश सरकार आणि भारतीय जनता यांच्यातल्या मध्यस्थाची भूमिका ही असायची. पण असं करत असताना मॅनेजिंग कमिटीच्या नावांच्या खाली कुठेतरी अशी एक टीप दिलेली असायची की ही सगळी मंडळी संस्थेने आखलेल्या नियमानुसार निवडून आलेली आहेत. म्हणजे 19व्या शतकामध्ये जिथे इंग्लंड किंवा प्रगत लोकशाही देशांमध्ये तुम्ही जनतेचे प्रतिनिधी आहात, कशावर न ठरणार तर तुम्ही निवडून आलेलात, हे तत्व सुद्धा पूर्णतः प्रस्थापित झालेलं नव्हतं. अशा काळामध्ये आपण लोकांचे प्रतिनिधी आहोत हे कशावरनं, ब्रिटिश सरकारला आपण कोणत्या तोंडाने सांगणार की आम्ही लोकांचे प्रतिनिधी आहोत, तर लोकांनी आम्हाला निवडून दिलेला आहे. हा आग्रह आणि हा रानड्यांचंच योगदान असणार. रानड्यांचा नावानिशी लेख या त्रैमासिकामध्ये अपवादात्मकच येत. अनेक निनावी लेख आहेत ते रानड्यांनी लिहिलेले आहेत. हे आपल्याला कसं कळतं तर रानड्यांच्या हयातीत आणि मृत्यूनंतर त्यांचे जे काही 3-4 लेखांचे संग्रह प्रकाशित झाले त्याच्यावरनं ते रानड्यांचे आहेत एवढंच आपल्याला कळतं. आणि पुणे सार्वजनिक सभा म्हणजे न्यायमूर्ती रानडे हे समीकरण त्या काळातल्या सर्वांच्या मनामध्ये प्रस्थापित झालेलं होतं. रानडे स्वतः बऱ्यापैकी प्रसिद्धी पराडमुख असल्यामुळे आपणच सार्वजनिक सभा चालवतो हे त्यांनी कधीही त्याची जाहिरात केली नाही. पण इंग्रजांच्या दृष्टीने बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन म्हणजे न्यायमूर्ती तेलंग, न्यायमूर्ती तय्यबजी आणि फिरोजशाह मेहता, तसं सार्वजनिक सभा म्हणजे महादेव गोविंद रानडे, हे समीकरण अगदी पक्क होतं. काही इंग्रज राज्यपालांनी आपल्या भाषणांमध्ये सुद्धा हे सहज सांगून टाकलेलं आहे. आता थोडासा वेगळा थोडंसं संकल्पनात्मक बोलायचं झालं तर आपल्या जे राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत त्यांनाही माहिती आहे की जर्मन नवमार्क्सवादी तत्वज्ञ युर्गेन हाबरमास यांनी पब्लिक स्फिअर ही संकल्पना मांडलेली आहे. सार्वजनिक अवकाश असं ज्याला आपण म्हणू, की समाजातल्या सर्वांना ग्रासणारे किंवा सर्वांशी संबंधित असणारे प्रश्न हे ज्या ठिकाणी किंवा ज्या माध्यमातून चर्चिले जातात तो पब्लिक स्फिअर.
प्रायव्हेट आणि पब्लिक असा तो फरक जो केला जातो. माझं असं मत आहे की पुणे सार्वजनिक सभेचं त्रैमासिक आणि इतर त्यासारखी नियतकालिक सगळी मराठी, इंग्रजी, गुजराती जी काय असतील ती ही सगळी या पब्लिक स्फिअरच्या विकासामधले टप्पे आहेत. त्यांनी या पब्लिक स्फिअरच्या विकासामध्ये काहीतरी एक योगदान दिलेलं आहे. ह्या थोड्याशा संकल्पनात्मक दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याकडे पाहता येईल, आपल्या ह्याच्याकडे पाहता येईल. म्हणजे ह्याच्याकडे कसं पाहता येईल आपल्याला, तर रानड्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकला जाईल. त्या काळामध्ये इथल्या नवीन सुशिक्षित वर्गाच्या समोर कोणते प्रश्न महत्वाचे होते या अनुषंगाने 19व्या शतकातल्या महाराष्ट्राचा सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक इतिहास हाही आपल्यासमोर उलगडतो. आणि त्याचबरोबर इथलं पब्लिक स्फिअर समृद्ध करण्यासाठी, एनरिच करण्यासाठी जे जे काही ज्या मार्गांनी तो एनरिच झाला त्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याकडे पाहता येईल. आपल्या बऱ्याच जणांना 19व्या शतकातली जी महाराष्ट्रातली विविध नियतकालिक, वर्तमानपत्र होती त्याची नावं कधी ना कधीतरी आपण ऐकलेलीच असतात. बऱ्याच जणांचे अंक आज उपलब्ध नाहीत, त्यामुळे त्यांच्याबद्दल स्वतंत्रपणे बोलता येणार नाही. मग आता या त्रैमासिकाचं स्वरूप काय होतं, तर पहिला भाग हा सभेचं कार्यवृत्त, त्यांनी सरकारला दिलेली निवेदनं, केलेल्या मागण्या, सरकारनी दिलेलं उत्तर, सभेच्या कामकाजाची इतिवृत्त असा एक प्रोसिडिंगचा सेक्शन होता. आणि दुसरा भाग होता त्याला त्यांनी इंडिपेंडंट सेक्शन असं म्हटलं होतं, जिथे वेगवेगळ्या विषयांवर अत्यंत अभ्यासपूर्ण असे लेख लिहिले जायचे. त्याच्यातले मगाशी म्हटल्याप्रमाणे बरेचसे निनावी असायचे, पण त्या लेखकांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेल्या लेखसंग्रहांमधनं रानडे आणि रावबहादूर गणेश व्यंकटेश जोशी या दोघांनी सर्वात जास्त लेख लिहिलेले असावेत असं दिसतं. हा एक वेगळा संशोधनाचा मुद्दा होऊ शकतो की असे सगळे रायटिंग्स अँड स्पीचेस एकत्र करायचे, त्याच्यातल्या टिपांवरनं कुठले सार्वजनिक सभेत आले ते आयडेंटिफाय करायचे आणि मूळ अंकामध्ये लेखकाचं नाव आहे का हे तपासायचं आणि त्याच्यातनं एक काही बिब्लिओग्राफिकल रिसर्च हा होऊ शकतो. आता ही साधारणपणे एक पार्श्वभूमी झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे उपस्थित केले जायचे त्याचं मी थोडंसं माझ्या पद्धतीने वर्गीकरण केलेलं आहे, त्याचं मी थोडंसं विवेचन आता करणार आहे. आज जसं आपण अग्रलेख वाचतो आणि सरकारचं 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, त्याचं मूल्यमापन करणारे लेख आपण आज वाचतो, सगळेच पटतात असं नाही. तशा पद्धतीचे लेख हे त्या काळात सुद्धा येत असत. एखादा व्हायसरॉयची कारकीर्द संपली, मुंबई प्रांताच्या राज्यपालांची कारकीर्द संपली, तर त्यांनी भारतीय जनतेसाठी काय केलं याचं विवेचन करणारे लेख हे त्याच्यामध्ये यायचे. पुन्हा अर्थात निनावी. मला अशी स्वतःला शंका आहे की ते रानड्यांनीच लिहिलेले असतील, कारण का इतकी सरकारच्या निर्णयांबद्दलची बारीक सारीक माहिती ही त्यांच्यासारख्या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याशिवाय दुसऱ्या कोणाकडे असेल असं वाटत नाही, किंवा दुसरं कोणीतरी लिहिलं असेल पण त्याला माहिती व्यवस्थित पुरवली गेली असेल. त्याच्यानंतर एक फार इंटरेस्टिंग मुद्दा आहे, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की इंग्रजांनी संख्याशास्त्राचा उपयोग हा पहिल्यांदा आपल्याकडे पद्धतशीरपणे सुरू केला. मग खानेसुमारी असेल, महसुली व्यवस्था असेल, जे काय असेल ते. आणि आज सुद्धा 19व्या शतकातला भारत, महाराष्ट्र, बंगाल जे काय असेल ते इंग्रजांनी 19व्या शतकात जे रिपोर्ट वेगवेगळे इश्यू केले त्याचा आपण आज सुद्धा वापर करतो. सेन्सस रिपोर्ट्स असतील, सेटलमेंट रिपोर्ट्स असतील. पण सर विल्यम वेडरबर्न हे पुण्याचे काही काळ जिल्हा न्यायाधीश होते, सिनियर ICS अधिकारी होते. त्यांचा आणि पुणे सार्वजनिक सभेमधला काही इंटरेस्टिंग पत्रव्यवहार आहे की इंग्रजांनी हे सगळे संख्याशास्त्रीय अहवाल आज आपण प्रमाण मानतो त्याच्यामधल्या गफलती आणि डिस्क्रिपन्सीज हे त्याच्यातनं उलगडतात. म्हणजे एखाद्या छोट्याशा लेख सुद्धा नाही येतो, तो पत्रव्यवहार छापलाय त्यांनी, त्याच्यातनं ही जी सगळी ज्या संख्यांच्या आकड्यांच्या आधारावर आपण भारताबद्दल, इंग्रजी राज्याबद्दल काही मूल्यमापनात्मक विश्लेषण करतो त्याचा पाया कदाचित ठिसूळ आहे की काय अशी आपल्याला शंका आहे. दुसरा एक महत्वाचा राजकीय मुद्दा जो त्यांनी लावून धरला तो म्हणजे 1892च्या सुधारणेच्या कायद्यानुसार मुंबई प्रांतातली लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ही विस्तारली आणि मध्य विभाग म्हणजे आज आपण पुणे आणि नाशिक डिव्हिजन्स ज्याला आपण म्हणतो त्याच्यातल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांना मुंबईच्या विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व दिलं गेलं नाही. मग भौगोलिक प्रतिनिधित्व कसं दिलं गेलं तर इथले जे सरदार आणि इनामदार आहेत, आपल्याला काही जणांना माहिती असेलच, 1867 मध्ये सरकारने एक आदेश काढून जे जुने सरदार आणि इनामदार होते त्यांचं 1st क्लास, 2nd क्लास आणि 3rd क्लास, 3rd क्लास हे ऍक्च्युअल होतं, ते नुसतं 3rd क्लास हा शब्द आपण वाईट ह्या अर्थाने वापरतो, पण 1st क्लास सरदार, 2nd क्लास सरदार आणि 3rd क्लास सरदार अशी वर्गवारी करून या सगळ्यांचा एक मतदारसंघ तयार केला होता. आणि इंग्रजांचा असा दावा होता की
आम्ही नगरपालिकांना प्रतिनिधित्व दिलं नाही म्हणजे काय मध्य विभाग हा आता अनरिप्रेझेंटेड आहे अशातला भाग नाही. बघा, आम्ही तुमच्या सरदार आणि इनामदारांना, आणि मग इथे जेव्हा पुणे सार्वजनिक सभा हा सुशिक्षित वर्ग आता नगरपालिकांमध्ये आहे आणि ह्याला राजकारणामधनं बाहेर फेकण्यासाठीचा हा इंग्रजांचा ची योजना आहे. इथे आपल्याला जुने प्रस्थापित समाजधुरीण आणि नव्याने उदयाला आलेले सुशिक्षित वर्ग जो आता समाजाचं नेतृत्व करू इच्छितो यांच्यामध्ये कुठेतरी संघर्ष दिसतो आणि इंग्रजांनी हा आंतरविरोध ओळखून आपला फायदा कसा करता येईल ह्या ओळखलेलं दिसतं. पण अर्थात ही मागणी इंग्रजांना दुर्लक्ष करण्यासारखी नसल्यामुळे अंतिमतः नियम बदलून 1890च्या उत्तरार्धामध्ये या महानगरपालिका नगरपालिकांना प्रतिनिधित्व देण्यात आलं. सगळ्यात महत्वाचे जे मुद्दे या नियतकालिकामधनं येत होते ते म्हणजे आर्थिक. आणि आर्थिक म्हटलं की भारताचं औद्योगिकरण आणि शेतीचा प्रश्न. शेतीच्या प्रश्नावर या नियतकालिकामध्ये अत्यंत तपशिलाने चर्चा झालेली आहे. आणि ते वाचल्यानंतर आज जे आपण दुष्काळ आणि या संदर्भातले प्रश्न आपण पाहतो, 150 वर्षात काहीच बदललं नाही का असा प्रश्न कोणालाही पडेल. अवाजवी महसुली मागणी हा आपल्याकडे दादाभाई नौरोजी, रमेशचंद्र दत्त या सगळ्यांचं, भारताची गरिबी कशामुळे आहे तर एकतर निरुद्योगीकरण आणि शेतकऱ्यांना वसुली जी होते शेतसाऱ्याची ती अवाजवी आहे. हे दोन मुद्दे काय होते त्याचा प्रतिबिंब आपल्याला या सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकामध्ये दिसतं. आणि मग ह्याच्या उपायही सुचवले गेलेत. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की दख्खनचे दंगे झाल्यानंतर इथले चौकशी आयोग नेमण्यात आला होता. रानड्यांचा त्याच्यामध्ये सहभाग होता. स्वस्त दराने शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जावा आणि तो सरकारने केला पाहिजे, ते सरकारचं कर्तव्य आहे, हा आग्रह सर विल्यम वेडरबर्न आणि न्यायमूर्ती रानडे यांनी जवळजवळ 150 वर्षापूर्वी धरला होता. आज काय परिस्थिती आपण सर्व जाणतोच. परंतु औद्योगिकरणाला पाठिंबा किंवा त्याचा पुरस्कार हा सार्वजनिक सभेने कायम धरलेला आहे. आणि मुख्य मुद्दा म्हणजे जे रानड्यांचं भारतीय अर्थशास्त्राच्या जडणघडणीतलं योगदान मानलं जातं, जे त्यांच्या पूर्वसुरींनी मांडलेलं नाही असं नाही, पण त्याला एक तात्विक बैठक दिली. ती अर्थात जर्मन प्रोटेक्शनिझम मधनं आली असं अनेक लोक म्हणतात की मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार हा भारतासारख्या विकसनशील देशाला परवडण्यासारखा नाही. हे रानड्यांनी त्यांच्या आर्थिक लिखाणामध्ये नेहमी मांडलेलं आहे. भारताचं औद्योगिकरण करायचं असेल तर आपल्याला राज्यसंस्थेनी पुढाकार हा घेतलाच पाहिजे. जे नव्याने उभे राहिलेले उद्योग आहेत त्यांना करांच्या रचनेमधनं संरक्षण दिलं पाहिजे, हा त्या काळातल्या अनेक समाजधुरीणांचा आग्रह होता. रानड्यांनी त्याला एक तात्विक बैठक दिली. तो पुन्हा ह्याच्यामध्ये दिसतो. रानड्यांचे जे इकॉनॉमिक एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स जे आहे त्याच्यातले अनेक लेख हे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकामध्ये त्यांनी आधी छापलेले होते. मगाशी मी शेती प्रश्नाचा उल्लेख केला. दुष्काळ त्याही वेळेला पडत होता. शेतसारा अवाजवी मागणी होते, ती भरता येत नाही म्हणून शेतकऱ्यांच्या जमिनी सावकार जप्त करतात. हे सगळे प्रश्न आज जे आपल्याला भेडसावतात ते 150 वर्षापूर्वी सुद्धा कायम होते. मग काय केलं पाहिजे तर सार्वजनिक सभेने दुष्काळाचा सर्व्हे करून प्रश्नावली तयार करून त्याचा विस्तृत असा अहवाल सरकारला दिलेला आहे आणि त्याच्यावर अर्थातच उपाययोजना सुचवलेली आहे की मग काय करायचं. तर एक त्यांनी मागणी केली होती जी इकॉनॉमिक हिस्टोरियन्समध्ये तर वादाचा मुद्दा आहे की बंगालमध्ये जशी कायमधारा पद्धत आहे तशीच पद्धत तुम्ही दख्खनमध्ये आणा. कारण का आपल्याकडे दर काही वर्षांनी जमाबंदी होते आणि मग जमिनीचा पोत वगैरे तपासून महसूल किती गोळा करायचा ही एल्फिन्स्टननी घालून दिलेली पद्धत आहे. बंगालमध्ये कायमधारा पद्धत आहे. एकदा ठरवला की ह्या जमिनीवरनं इतका महसूल गोळा करायचा की तो कायमस्वरूपी तसाच राहील. त्याच्या मागची इकॉनॉमिक लॉजिक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नंतर चर्चेचा आहे. पण दुसरा एक मुद्दा जो आज सुद्धा आपण आग्रहपूर्वक मांडतो तो म्हणजे शासनाने सिंचनावर अधिक खर्च केला पाहिजे. हा 150 वर्षापूर्वी उपस्थित केलेला मुद्दा आजही कायम आहे. त्यामुळे भारतातला शेती प्रश्न 150 वर्षात कसा आणि किती सुटला हे आपण थोडंसं मागे वळून पाहिलं तर तो सुटला का नाही ह्याचा आपण निर्णय घेऊया. त्याच्यानंतर युरोपमध्ये जे वेगवेगळ्या जमीन सुधारणा होत आहेत, 1881-82 साली जे सर्फ्स होते रशियामधले त्यांना मुक्त करण्यात आलं, त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा या त्रैमासिकात येते. म्हणजे एकीकडे महाराष्ट्रातले लोकल प्रश्न हाताळत असताना
जगामध्ये काय काय होत आहे आणि त्या उदाहरणांमधनं आपण काय काय शिकू शकतो असं कोणी स्पष्टपणे होत नाही. असं असं झालं, आता इथनं याच्यापासून आपण ही शिकवण घेतली पाहिजे. पण जगात काय चालू आहे हे एकीकडे इथल्या वाचक वर्गाला कळलं पाहिजे आणि महाराष्ट्रात काय चालू आहे हे इंग्रजी, मगाशी सरांनी उल्लेख केला इंग्रजी नियतकालिक आहे, त्याचा एक थोडंसं विवेचन करायचं राहून गेलं की कोणी म्हणेल की याच्यातला वाचक वर्ग प्रामुख्याने महाराष्ट्रातलाच असणार, ती इंग्रजीमध्ये लिहिण्यात काय मजा आहे, मराठीतच लिहावं. तर आपल्याकडच्या अनेक राष्ट्रीय चळवळीतल्या नेत्यांनी जे आवर्जून इंग्रजीत लिहिलं त्याच्या मागचं आपण थोडंसं तर्क आपण थोडासा शोधून काढला पाहिजे. तो म्हणजे भारताच्या इतर भागांमधल्या लोकांना पोचता आलं पाहिजे आणि इंग्लंडमधल्या जनतेसमोर आमचे प्रश्न पोहोचले पाहिजे, ह्याच्यासाठी आवर्जून इंग्रजीत लिहिलं गेलं. त्याच्यामध्ये जर आपण थोडीशी त्याच्यात कोण कोण वर्गणीदार होते त्यांची यादी ते छापत असत. त्यामुळे अगदी बडोदापर्यंत ते मद्रासपर्यंत ह्याचा वाचक वर्ग होता. इंग्रज अधिकाऱ्यांमध्ये ह्याची बऱ्यापैकी प्रतिष्ठा असावी असं त्यांच्या अभिप्रायांवरनं दिसतं आणि या संस्थेचा वर्गणीदार होण्यासाठी त्यांचा लंडनमध्ये सुद्धा एजंट होता. म्हणजे आपलं म्हणणं हे इंग्लंडपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते करायचं असेल तर माध्यम इंग्रजी पाहिजे, हा कुठेतरी विचार हा याच्या मागची भूमिका दिसते. मग अशी म्हटल्याप्रमाणे सिंचनावर अधिक खर्च झाला पाहिजे, सरकारने शेतीमध्ये अधिक गुंतवणूक केली पाहिजे, हा मुद्दा सुद्धा सार्वजनिक सभेने लावून धरल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे आपण असं कोणी प्रश्न विचारले की 150 वर्षापूर्वीचं नियतकालिक ठीक आहे, ज्याला इंग्रजीमध्ये अँटिक्वेरियन इंटरेस्ट म्हणतो, की आपलं होतं काहीतरी, चला बघूया काय आहे ते, इतका एवढाच त्याचा रेलेव्हन्स आहे असं मला वाटत नाही. अनेक आता पुढे जेव्हा शैक्षणिक मुद्द्यांबद्दल येतील तेव्हा मी त्याचा प्रस्तुतता ही अधिक अधोरेखित होईल की 150 वर्षापूर्वी महाराष्ट्रात जे प्रश्न चर्चिले जात होते, अभ्यास म्हणून तो ठीक आहे, केवळ निव्वळ कुतूहल म्हणून सुद्धा ठीक आहे, पण त्याचा आज सुद्धा आपल्यावर काहीतरी महत्व आहे हे आपल्याला लक्षात येईल. दुसरे काही राजकीय विषय जे होते ते म्हणजे ह्या सगळ्या काळामध्ये इंग्रजांनी अफगाणिस्तानवर 2दा स्वारी केली, त्याच्यावर वारेमाप खर्च होतो आणि त्याच्यामुळे भारताची आर्थिक परिस्थिती कशी ढासळत आहे, अत्यंत टीकात्मक असे लेख आहेत. आकडेवारी दिलून त्यांनी कसं डेफिसिट वाढत आहे, त्याच्याऐवजी हा खर्च शिक्षणावर शेतीवर खर्च झाला असता तर बरं झालं असतं, अशा स्वरूपाच्या राजकीय टीका टिप्पणी केली जाते. आपल्याकडे एक असा गैरसमज आहे, तो काही अंशी खरा आहे, तो वागण्यामुळे आला असेल, की नेमस्त मंडळींना इंग्रजी राज्यांबद्दल फारच कौतुक होतं आणि त्याच्याबद्दल टीका करण्यात ते फारसे धजत नसत. पण टीका करणं म्हणजे आक्रस्ताळेपणा नाही आणि तो सुद्धा आकडेवारीच्या आधारावर मुद्देसूद पद्धतीने टीका करता येते. ह्याचा एक प्रकारे वस्तुपाठ हा सार्वजनिक सभेतले अनेक लेख आहेत आणि त्याला आत्ता नुकतेच दिवंगत झालेले ब्रिटिश हिस्टॉरियन क्रिस्टोफर बेली यांनी स्टॅटिस्टिकल लिबरलिझम अशी संज्ञा वापरलेली आहे, संख्याशास्त्रीय उदारमतवाद, की आकडेवारीच्या आधारावर आपला मुद्दा पुढे रेटायचा, नुसताच आरडाओरडा करून काही साध्य होत नाही, तर तर्काच्या आधारावर आकडेवारीच्या आधारावर आपलं म्हणणं पुढे न्यायचं, ही एक रानड्यांची जी धारणा होती ही मग गोखल्यांच्या बजेटवरच्या भाषणांमध्ये ही आपल्याला पुढे दिसते. त्याच्यानंतर या सगळ्या काळामध्ये भारतीय महसूल गोळा करणं आणि जे बजेट आहे त्याचं बऱ्यापैकी विकेंद्रीकरण झालं. काही आज आपण फायनान्स कमिशन, राज्यांचे अधिकार, ही सगळी चर्चा होती ती त्या काळातही होत होती, की राज्यांना काही महसूल हा त्यांच्या खर्चासाठी दिला जायचा आणि उर्वरित महसूल हा मग केंद्र सरकारच्या अखत्यारीत जायचा. मग पुन्हा त्याचे परिणाम काय होत आहेत, दर 5 वर्षांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार, प्रशासन म्हणूया, सरकार म्हणणं कदाचित शब्द चुकीचा असेल, यांच्यामध्ये वाटाघाटी होऊन राज्यांना किती पैसे मिळतील हे ठरलं जायचं. आज आपण दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची नेमणूक होते, त्याच्यातनं हाच मुद्दा चर्चेला जातो, राज्यांना पुरेसे महसुलाचे स्रोत नाहीत. हाही प्रश्न 150 वर्ष जुना आहे, तोही प्रश्न आपण समाधानकारक सोडवू शकलो नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. सगळ्यात महत्वाचा शैक्षणिक प्रश्न हे त्यांनी हाताळलेले आहेत. मुंबई विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर सुरुवातीच्या काही काळामध्ये भारतीय भाषांना त्यांच्यामध्ये स्थान होतं, त्यानंतर काढून टाकण्यात आल्या आणि मग 20व्या शतकाच्या सुरुवातीला मराठी, गुजराती, कानडी या सगळ्या भाषांचं पुनरागमन विद्यापीठीय अभ्यासक्रमांमध्ये झालं. याच्यावर रानडे सिनेटचे सदस्य असल्यामुळे त्यांनी दीर्घ लढा दिला आणि त्यांच्या दुर्दैवाने त्यांच्या मृत्यूनंतर या मराठी पुन्हा मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात स्थिरावली. हा मुद्दा सुद्धा सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकामधनं अत्यंत नेमकेपणाने लावून धरलेला आहे. त्या अनुषंगाने एक मुद्दा जो त्या लेखांमध्ये मांडला गेला तोही पुणे बहुतेक रानड्यांचेच असावे, की इथली ब्रिटिशांनी आणलेली उच्च शिक्षण व्यवस्था, त्याचं स्वागतच या सगळ्यांनी केलं, जनमानसामध्ये रुजायची असेल
तर त्याच्यामध्ये भारतीय भाषांचा वापर हा वाढला पाहिजे. नुसतंच तेवढंच नाही तर अलेक्झांडर ग्रँड किंवा तत्सम या सगळ्या मंडळींनी भारतीय भाषांची हकालपट्टी का केली, तर त्या पुरेशा समृद्ध नाहीत. ज्याला वैचारिक लिखाण म्हणतो, कविता आहेत, कादंबऱ्या आहेत, मध्ययुगीन साहित्य वगैरे सगळं ठीक आहे. आधुनिक विषय तुमच्या भारतीय भाषांमध्ये नाहीत, सबब त्यांना उच्च शिक्षणामध्ये स्थान असता कामा नये. ह्या सगळ्या संस्कृतोद्भव भाषा आहेत. मग संस्कृतच शिकूया आपण, अरबी शिकूया, फारसी शिकूया, भारतीय भाषांमध्ये काय भाषा तरी आहेत का, अशा प्रश्नांचा प्रतिवाद करण्यासाठी एक खूप मोठा लेख आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भारतीय भाषांमधल्या मध्ययुगीन साहित्याचा आढावा घेत भारतीय भाषा कशा समृद्ध आहेत आणि त्या आता उच्च शिक्षणाच्या नवीन व्यवस्थेमध्ये आल्याच पाहिजे असा एक आग्रहपूर्वक आहे, तो ज्याला आपण संशोधनात्मक लिखाण म्हणू तशा स्वरूपाचा तो लेख आहे. बंगाली, दाक्षिणात्य, उत्तर भारतातलं मध्ययुगीन साहित्य, प्रामुख्याने भक्ती संप्रदायातलं साहित्य, याचा सगळ्याचा त्याच्यामध्ये आढावा घेण्यात आलेला आहे. आणि एक शिक्षणावर खर्च वाढला पाहिजे. त्या काळामध्ये हंटर कमिशन नेमलं गेलं. उच्च शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे. प्राथमिक शिक्षणावर अधिक खर्च झाला पाहिजे, याच्या कारणास्तव उच्च शिक्षणावरचा खर्च कमी करू नका, दोन्हीवर खर्च करा. हंटर कमिशनच्या अनुषंगाने हा आग्रह पुन्हा एकदा सार्वजनिक सभेतर्फे मांडला गेला. दोन आणि इंटरेस्टिंग मुद्दे येतात, जो अजूनही प्रस्तुत आहे, त्याचा संदर्भ मी वाटलं तर नंतर देईन. त्या काळामध्ये इंग्रजांनी भारतामध्ये जी हस्तलिखित आहेत, मग ती धार्मिक असतील किंवा बिगर धार्मिक असतील, यांच्या मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण करायचं ठरवलं होतं. आणि मग अनेक उत्साही इंग्रज अधिकारी, अभ्यासक हे हस्तलिखित विकत घेत असत आणि ती युरोपमधल्या अनेक ग्रंथालयांमध्ये त्यांनी आज समृद्ध केलेली आहे. कोणी असं म्हणेल की तिथे गेली बरं झालं, ते अधिक चांगल्या पद्धतीने जतन करतात वगैरे वगैरे. पण ते करणं हे कसं भारताला आपला जो वैचारिक वारसा आहे ह्याच्यापासून तोडण्याची ही प्रक्रिया आहे, असा मुद्दा मांडणारा एक मोठा लेख, अत्यंत तपशीलवार, म्हणजे आज आपण ज्याला आपण इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंग म्हणतो तशा स्वरूपाचा लेख आहे की अमक्या तमक्या अधिकाऱ्याला हे काम सोपवलं होतं. त्यांनी जे हिशोब सादर केले त्याच्यात त्यांनी एवढीच हस्तलिखित सरकार जमा केली, पण त्यांनी खरेदी मात्र इतकी केलेली आहे, ती उरलेली कुठे गेली, त्याच्या वैयक्तिक संग्रहात गेली का त्यांनी आणि कुठेतरी विकली, अशा स्वरूपाची माहिती त्याच्यामध्ये आपल्याला दिसते. आणि हे सरकारने थांबवलं पाहिजे. आपण आपली हस्तलिखित वाचून आपण स्वतः त्याच्यावर संशोधन करून आपला वैचारिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा जो आहे तो आपण जपला पाहिजे, असा आग्रह सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकातनं होत. म्हणजे एकूणच 19व्या शतकामध्ये भारतीयांना आपल्या इतिहासाबद्दलचे नव्याने भान चिकित्सक पद्धतीने यायला लागलं होतं. त्याचं एक वेगळं प्रतिबिंब इथे दिसतं. पुढच्या टप्प्यामध्ये इतिहास विषयक जेव्हा मी लिखाणाबद्दल बोलीन त्याच्याबद्दल ह्याच्यात मुद्दा हा अधिक येईल. इतरही काही विषय लेखांच्या स्वरूपात येतो ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वन खातं आणि त्याच्यामुळे निर्माण झालेले प्रश्न, सरकारीकरण झालं सगळ्या वनांचं, आणि मग वनांवर जगणारे ज्या समुदाय होते त्यांना गुन्हेगार ठरवण्यात आलं, त्याच्याबद्दलचे प्रश्न आहेत. मिठावरचा कर हा कायमस्वरूपी प्रश्न दिसतो, तोही त्याच्यात चर्चेला जातो. एक रानड्यांचा खूप विस्तृत असा लेख आहे, भारतातनं जे इतर ब्रिटिश वसाहतींमध्ये स्थलांतरण होत होतं, हे सगळे वेठबिगार म्हणून जात असत आणि मग तिथे गेल्यानंतर ते स्थायिक होत असत. ब्रिटिश गयाना, साऊथ आफ्रिका, फिजी, मॉरिशस इथे गेलेल्या लोकांचं काय होतं आणि ते मुळात तिथे का जायला उद्युक्त होत आहेत याच्याबद्दलचा एक सविस्तर लेख आहे. मग जी त्या काळातल्या राष्ट्रवादी चळवळीच्या वेगवेगळ्या मागण्या होत्या, सरकारी नोकऱ्यांमध्ये भारतीयांना अधिक स्थान दिलं गेलं पाहिजे, पण ते सुद्धा अत्यंत मुद्देसूद पद्धतीने मांडणी होत असत. आणि काही अगदी हायपर लोकल ज्याला आपण म्हणू तसेही प्रश्न मांडले गेले होते. म्हणजे पुण्यासाठी नव्याने ड्रेनेज व्यवस्था करायला पाहिजे आणि अगदी नकाशांसकट कुठे नाला आहे, कुठनं पाईप काढले पाहिजेत इथपर्यंत, ज्याला आपण एक्सक्रुशिएटिंग डिटेल म्हणतो इंग्रजीमध्ये, की नको इतके तपशील. म्हणजे ते वाचताना अक्षरशः कंटाळा येतो की इथनं वारा येऊ शकतो, मग इथे खड्डा करून इथे पाईप टाका वगैरे, इतक्या तपशिलात जाण्याची काही गरज होती का माहीत नाही, पण तसा तो लेख लिहिला गेलेला आहे. त्याच्यानंतर स्वच्छता, शहरांमधली खेड्यांमधली, याच्याबद्दल सरकारने काहीतरी, आणि समाजाची मानसिकता बदलल्याशिवाय काही होणार नाही. आजचे स्वच्छ भारतचं सध्या वारे आहेत, लोकांना वाटतं की यांनीच नवीन काहीतरी आलंय, तसं काही नाही आहे. पूर्वीपासून हा प्रश्न लोकांच्या मनात होता. नंतर पुण्यासाठी नव्याने एक भाजी बाजारासाठी सेंट्रल मार्केट असावं, जे आज फुले मार्केट म्हणून ओळखलं जातं, त्याचा आराखडा कसा असावा, ते कुठे असावं, त्याच्यात काय सोयीसुविधा असाव्या,
म्हणजे ज्याला आपण अर्बन प्लॅनिंग म्हणतो. आज पुन्हा JNURM असेल, स्मार्ट सिटीज असतील, याच्यातनं शहरी नियोजन हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. इंग्रजांच्या काळामध्ये शहरीकरणाच्या प्रक्रियेला चालना मिळाली होती, आपल्या सर्वांना माहितीच आहे. पण हे शहरीकरण अस्ताव्यस्त आणि बेशिस्त पद्धतीने होऊ नये याच्यासाठी काही उपाययोजना ज्या आहेत त्याचंही प्रतिबिंब ह्याच्यात दिसतं. म्हणजे एक आपल्याला असं जाणवेल की अगदी ठार स्थानिक प्रश्नापासून आंतरराष्ट्रीय प्रश्नांपर्यंत ही एक मोठी रेंज ह्याच्यामध्ये येते. याच्यातनं संपादक, अर्थातच त्यांची नावं घेईनच मी नंतर, संपादक कोणी का असेना, याच्यात रानड्यांचाच प्रभाव होता. वेगळ्या अर्थाने रानड्यांच्या व्यक्तिमत्वावर आपल्याला ह्याच्यातनं काही जाणवतं की आंतरराष्ट्रीय संदर्भ हे केवळ आपली विद्वत्ता किंवा आपला व्यासंग दाखवण्यासाठी नाही, प्रदर्शन करण्यासाठी नाही, तर त्याच्यातनं आपल्याला काही शिकता येईल का याच्यासाठी ते संदर्भ द्यायचे. पण आपले प्रश्न प्रामुख्याने स्थानिक आहेत, इथले आहेत. आपण या समाजाचे भाग आहोत, आपल्याला इथले प्रश्न सोडवायचे आहेत. आपल्याला अमेरिकेतल्या किंवा युरोपातल्या शेतकऱ्यांच्या, कामगारांचे प्रश्न सोडवायचे नाही, तर ती इथले सोडवायचे. त्याचं विवेचन इथे झालं पाहिजे. म्हणजे अशी जोड, आंतरराष्ट्रीय संदर्भ आणि भारतीय प्रश्न या दोघांची जोडणी ही आपल्याला सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकामध्ये अधिक दिसते. सामाजिक प्रश्नांबाबत अर्थातच आपल्या सर्वांना माहिती आहे, संमती वयाचा कायदा हा 1890च्या काळामध्ये मोठा वादाचा विषय झाला होता. त्याच्या आधी बेहरामजी मलमारी हे समाजसुधारक होते, पारसी समाजसुधारक. त्यांनी मुलींचं आणि मुलांचं लग्नाचं वय हे वाढवलं पाहिजे असा आग्रह धरला होता. त्यानिमित्ताने इंग्रजांनी काही प्रश्नावली सर्क्युलेट केल्या होत्या. महात्मा फुले आणि इतर सगळ्या समाजधोरणांनी त्याच्यावर प्रतिसाद दिले होते. त्या सरकार दप्तरी जमा झाल्या. महात्मा फुल्यांच्या समग्र वाङ्मयात त्या फुल्यांचं जे प्रतिक्रिया ती प्रकाशित आहे. पण सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकामध्ये सर्वसामान्यांसाठी कोण काय म्हणतंय असा एक गोषवारा देणारा एक लेख त्याच्यामध्ये आपल्याला स्थापन होत दिसतो. आणि आपल्याला इंटरेस्टिंग अशी माहिती जी पुढे मिळते ती अशी की राज्यांनी म्हणजेच इंग्रजांनी भारतीयांच्या सामाजिक रूढी परंपरांमध्ये हस्तक्षेप केला पाहिजे ही भूमिका फुले आणि रानडे मांडतात. पण रानड्यांचेच प्रार्थना समाजमधले सहकारी भांडारकर, चंदावरकर, तेलंग हे मात्र विरोध करतात. म्हणजे विरोध करणाऱ्यांमध्ये कोण कोण आहे तर न्यायमूर्ती तेलंग, डॉक्टर भांडारकर, डॉक्टर विश्रामरामजी घोले, महात्मा फुल्यांचे सहकारी, आणि ह्याचे पहिले संपादक सीताराम हरी चिपळूणकर, कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे धाकटे बंधू. त्यांचं म्हणणं काय, जो आपल्याकडे सगळ्याच सुधारणांना विरोध होतो तो हेच कारण त्यांनी सांगितलेलं आहे की लोकमत अनुकूल नाही, त्यामुळे सुधारणा करू नये. आणि लोकमत अनुकूल नसल्यामुळे कायद्याचा काही परिणाम होणार नाही. म्हणजे तुमचा मुद्दा जरी बरोबर असला तरी जैसे ते परिस्थिती राहते हे ह्याच्यातनं आपल्याला दिसतं. आणि त्याच्यानंतर रानड्यांनी एक खूप मोठा लेख लिहिलेला आहे की शास्त्रांमध्ये, धर्मशास्त्रांमध्ये मुलींचं किंवा मुलांच्या विवाहाच्या वयाबद्दल नेमकं काय म्हटलेलं आहे. आता ह्याच्याबद्दल थोडंसं वेगळं आपल्याला म्हणावं लागेल की संमती वयाचा जेव्हा कायदाची सगळी चर्चा झाली तेव्हा टिळकांनी सनातनी पक्षाला अनुकूल अशी भूमिका घेतली, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि मुद्दा त्याच्यातला हाच होता की सुधारणा करायच्या धर्मशास्त्राच्या चौकटीमध्ये त्या अप्रोचलाच मुळात मर्यादा आहेत. आणि त्या मर्यादा हे लेख वाचले की आपल्याला लक्षात येतं की आपल्याला मुलांचं आणि मुलींचं विवाहाचं वय वाढवायला पाहिजे का, तर ते सामाजिकदृष्ट्या उपयुक्त आहे, गरजेचं आहे. त्याला शास्त्रात आधार आहे की नाही हे शोधत बसलं तर केवळ त्यांनी चर्चा होते पुष्कळ, त्याच्यात एखाद्याचा बौद्धिक कस लागतो, पण हाती काय लागतं तर काहीच नाही. आणि एखादी गोष्ट समाजाला गरजेची असेल तर त्याचा धर्मशास्त्रात उल्लेख आहे की नाही ही चर्चा खरं म्हणजे गरजेची नाही, त्याच्यातनं काही साध्य होत नाही. पण या अनुषंगाने त्या काळातले महाराष्ट्रातले बुद्धिजीवी काय विचार करत होते या अत्यंत ज्वलंत अशा सामाजिक प्रश्नावर, त्यांच्या पोझिशन्स काय काय होत्या हे आपल्याला साधारणपणे लक्षात येतं. एक रानड्यांचं प्रसिद्ध भाषण आहे जे मिसलेनियस रायटिंग्समध्ये आहे. त्यांचा असा दावा होता की विशेषतः मराठी भाषिक ग्रॅज्युएट्स यांच्यामध्ये लवकर मृत्यूचं प्रमाण हे जास्त आहे आणि त्याला त्यांनी परीक्षा आणि अभ्यासक्रम ह्याच्यामुळे लोकांवर मानसिक ताण निर्माण होतात असा त्यांनी दावा केला होता. आणि त्यांनी व्यवस्थित समाजशास्त्रीय पद्धतीने प्रश्नावली, माहिती, मग पारशांमध्ये मृत्यूचं प्रमाण किती आहे, मुस्लिमांमध्ये किती आहे, गुजरात्यांमध्ये किती आहे, मराठी लोकांमध्ये, असं त्यांनी सगळी आकडेवारी जाहीर केली आहे. आणि त्याच्यावर त्यांनी उपाय काय सुचवला. एक कारण काय तर शिक्षण कोण घेत आहे तर हाही एक समाजशास्त्रीय कुतूहलाचा मुद्दा आहे. शिक्षण कोण घेत आहे तर प्रामुख्याने कनिष्ठ वर्गीय उत्पन्नाच्या दृष्टीने हे घेत आहेत का तर आपल्या गरिबीतनं बाहेर पडण्यासाठी ते शिक्षणाकडे पाहतात. जे श्रीमंत आहेत ते श्रीमंत आहेत, त्यांना शिक्षणाचा उपयोग नाही असं रानडे ध्वनीत करू इच्छितात.
त्याच्यावर त्यांनी उपायही चांगला सुचवलेला आहे, तो म्हणजे विद्यार्थ्यांनी अधिक व्यायाम केला पाहिजे. आता रानड्यांची स्वतःची प्रकृती ही काही फार ठणठणीत होती अशातला भाग नाही, पण तरी त्यांना हे सांगावं असं वाटलं. बाकी विद्यापीठांमधल्या सुधारणा, आताच नवीन विद्यापीठ कायदा येणार आहे, विद्यापीठ हे अपेक्षेप्रमाणे काम करत नाहीत, ही रड किंवा ही तक्रार ही पुन्हा 150 वर्ष जुनी आहे. त्यामुळे ह्या विस्मृतीतील नियतकालिका आपण पाहिलं तर आपले अनेक प्रश्न आजही कायम आहेत अशी दुर्दैवाने आपल्याला म्हणावं लागेल. असो, त्याच्यानंतर जो महाराष्ट्रामध्ये 19व्या शतकामध्ये अत्यंत गाजलेला खटला होता तो म्हणजे रखमाबाई विरुद्ध दादाजी. त्याची थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो. रखमाबाई यांचा बालपणी विवाह दादाजी नावाच्या ग्रस्तांशी झाला होता आणि रखमाबाईंच्या वडिलांच्या मृत्यूनंतर डॉक्टर सखाराम अर्जुन राऊत हे पुण्यात मुंबईतले प्रसिद्ध डॉक्टर होते, यांच्याशी त्यांच्या आईंनी पुनर्विवाह केला होता आणि मग डॉक्टर सखाराम अर्जुन राऊतांनी रखमाबाईंचं शिक्षण वगैरे केलं, त्या पुढे डॉक्टर झाल्या वगैरे वगैरे. आपला नवरा निरक्षर आहे, निर्बुद्ध आहे, या कारणास्तव त्यांनी मी नांदायला जाणार नाही असं त्यांनी जाहीर केलं आणि दादाजींनी मुंबई हायकोर्टात त्यांच्याविरुद्ध खटला दाखल केला की रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स हे जे भारतीय कायद्यामध्ये एक अत्यंत वादग्रस्त आणि असं प्रकरण आहे. आणि त्या खटल्याच्या निमित्ताने स्त्रियांचं शिक्षण, स्त्रियांचं स्वातंत्र्य, करिअर ऑपॉर्च्युनिटीज या अनुषंगाने सगळी ही चर्चा झाली. आणि गंमत अशी आहे, जे सार्वजनिक सभा साधारणपणे सुधारणावादाच्या बाजूनी दिसते ह्याच्यात मात्र त्यांनी कुठलीच भूमिका घेतलेली दिसत नाही. ही एक निनावी लेख आहे, पण त्या लेखकाचं वर्णन अँड अकम्पलिश संस्कृत स्कॉलर असं केलेलं आहे की ह्याच्याबद्दल त्यांनी अर्थातच पुरुषांची बाजू उचलून धरली. गंमत म्हणजे हे फार संपादकीय अधिकाराचा हा अतिरेक आहे. त्या लेखाला टळटिपा संपादकांनी देऊन लेखकाचे दावे कसे अतिशयोक्त आहेत असं लेख वाचतानाच आपल्याला खाली टळटिपा दिसतात. म्हणजे हे प्रतिवादात्मक लेख लिहायच्या ऐवजी संपादकांनी तिथेच त्याला टोचायला प्रयत्न केला आहे. आणि दुसऱ्या अंकामध्ये राजासर टी माधवराव यांचा अत्यंत पुरुषांची बाजू उचलून धरणारा कॉन्झर्वेटिव्ह व्ह्यू पॉइंट असणारा लेख हा इथे दिसतो. म्हणजे पुन्हा एक असं म्हणूया की समतोल दृष्टी कोणत्या अर्थाने, तर हा प्रश्न हा वादग्रस्त आहे, दोन्ही बाजू याच्यामध्ये आल्या पाहिजेत अशी कदाचित एक संपादकांची दृष्टी असेल. कदाचित हा इतका वादग्रस्त आहे की आपल्या संस्थेच्या हिताच्या दृष्टीने आपण काहीच भूमिका न घेतलेली बरी, अशी कदाचित त्याच्यामध्ये त्यांची भूमिका असेल, काही सांगता येत नाही. इतर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लेख याच्यामध्ये येतात. इतिहास विषयक न्यायमूर्ती तेलंगांचा मराठी बखरींचा अभ्यास असणारा आणि त्याच्यातनं महाराष्ट्राचा इतिहास कसा उलगडतो याचा एक सविस्तर लेख आहे. रानड्यांचे काही शिवाजी महाराजांबद्दलचे लेख आहेत. शिवाजी ॲज अ सिव्हिल रूलर म्हणजे नागरी प्रशासन शिवाजी महाराजांचं कसं होतं याच्याबद्दलचा संशोधनात्मक एक त्यांचा मोठा लेख आहे. बाकी धर्म, विज्ञान, औद्योगिकरण, शिक्षण, तांत्रिक शिक्षणाचा आग्रह धरला जातो. इथल्या काही निवडक विद्यार्थ्यांना परदेशी पाठवून त्यांनी तांत्रिक म्हणजे सायन्स आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊन भारतात परत येऊन भारताची सेवा केली पाहिजे अशी एक योजना आखायला पाहिजे. या सगळ्या वेगवेगळ्या विषयांबद्दलची चर्चा ह्याच्यामध्ये आहे. एक फार इंटरेस्टिंग दोनच लेखांची यादी तशी मोठी आहे, दोनच रोचक अशा लेखांचा उल्लेख करतो. एक म्हणजे इथल्या संस्थानांसाठी एक लिखित राज्यघटना असायला पाहिजे असा आग्रह करणारा एक लेख आहे आणि त्याच्यावर बरीच उलटसुलट चर्चा झालेली आहे. एक दुसरा लेख केरोपंत छत्रे हे डेक्कन कॉलेजमध्ये गणित शिकवायचे, टिळकांना त्यांनी गणित शिकवलं होतं, त्यांचा एक फार मजेदार लेख आहे की दुष्काळ हा प्रेडिक्ट करता येईल असा त्यांचा दावा आहे. मग त्याच्यात त्यांनी पाऊस किती पडला वेगवेगळ्या ठिकाणी याची जवळजवळ 50 वर्षाची आकडेवारी सादर केली आहे. आणि सूर्यावर जे काही ठिपके त्यावेळेला ॲस्ट्रॉनॉमी डेव्हलप होत होती, सूर्यावरच्या ठिपक्यांचं जे पॅटर्न आहे त्याच्यावरनं आपण आता पुढच्या वर्षी दुष्काळ पडेल की नाही याचा आपण अंदाज बांधू शकतो. त्या अनुषंगाने पुढे काही संशोधन झालं की नाही मला माहिती नाही. त्याच्यानंतर हे सगळा हा जो काळ आहे याच्यामध्ये हा रानड्यांचा काळ आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 1895 साली टिळक पक्षी यांनी तो सगळा संस्था ताब्यात घेतली. त्याच्या आधी सीतारामारी चिपळूणकर, स्वतः गोपाळकृष्ण गोखले हे संपादक होते. टिळकांच्या काळामध्ये त्यांचे निकटचे मित्र महादेव राजाराम बोडस आणि नंतर नरसिंह चिंतामण केळकर हे संपादक होते. आणि टिळकांच्या ताब्यातली सार्वजनिक सभा आपण ज्याचं म्हणू, विशेषतः उत्तरार्ध टिळक मंडालेहून सुटून आल्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या विषयावरचे लेख आहेत. पण दोन उल्लेखनीय लेख असे आहेत जो त्या काळातल्या महाराष्ट्राचा इतिहास जो मगाशी सरांनी उल्लेख केला, लोकमान्य ते महात्मामध्ये डॉक्टर मोरे यांनी त्याचा व्यवस्थित परामर्श घेतलाय. राजकारण करायचं म्हणजे काय करायचं आणि ते कसं करायचं याच्याबद्दल
लक्ष्मणराव भोपटकरांचा मेथड ऑफ पॉलिटिकल वर्क आणि केळकरांचा स्वतःचा व्हॉट इज पॅसिव्ह रेझिस्टन्स असे दोन विवेचनात्मक राजकीय कृती म्हणजे नेमकं काय आणि राजकारण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. मग आयरिश होम रूल वगैरे या सगळ्या संदर्भातले लेख आहेत. थोडीशी जस्ट अनुषंगिक माहिती. 1879 साली याची वार्षिक वर्गणी ही 4 रुपये 4 आणे होती आणि नंतर मात्र 16 साली त्याचं वार्षिक वर्गणी ही फक्त 2 रुपये होती. आता ती कमी का केली माहीत नाही, कदाचित अधिक लोकांना वाचता यावं म्हणून असेल. तर हे सगळं हा झाला. त्याच्यामध्ये साधारणपणे काय काय येत होतं. आता शब्द योगदान असा टायटलमध्ये घातलेला आहे. आता एक असं मला म्हणता येईल माझी सोडवणूक करण्यासाठी की आपल्याला सगळ्यांना मी काय काय येत होतो हे सांगितलं आहे, त्यामुळे आता योगदान होतं का नव्हतं हे तुम्हीच ठरवा, पण असं मी करणार नाही. मग योगदान काय म्हणायचं याचं, तर इतरही नियतकालिकं होती, वर्तमानपत्र होती, लर्नेड जर्नल ज्याला आपण म्हणू, एशियाटिक सोसायटीचं जर्नल होतं. पण कुठेतरी प्युअरली संशोधनात्मक लिखाण आणि निव्वळ रोज काय घडतंय त्याची वार्ता देणार ह्याच्या मधली कुठली तरी एक जो स्तर लागतो नियतकालिकांचा, ती जागा ही सार्वजनिक सभेनी आपण ऑक्युपाय केली असं म्हणता येईल. एशियाटिक सोसायटी प्रामुख्याने इंग्रजांच्या हातातली संस्था होती. मग भारताचा प्राचीन इतिहास, धर्म वगैरे त्याच्याबद्दल आज संशोधकीय शिस्त ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचे सगळे लेख येत असत. वर्तमानपत्रामध्ये काय गव्हर्नरनी भाषण केलं, अमक्या सरदारांच्या मुलाचं लग्न झालं, इथे पाऊस पडला, पूर आला, अपघात झाले वगैरे अशा बातम्या येत असत. पण सार्वजनिक स्वरूपाचे प्रश्न हे निव्वळ त्यांना दैनंदिन अडचणी म्हणून न पाहता त्याच्यावर काहीतरी एक अभ्यासपूर्ण लिखाण झालं पाहिजे आणि ते सरकार दरबारी मांडून तो प्रश्न तडीस गेला पाहिजे, तो कुठेतरी त्याची सोडवणूक झाली पाहिजे, अशा स्वरूपाचं काम हे सार्वजनिक सभेनी केलेलं आहे. सार्वजनिक सभेनी जे त्याच्या नियतकालिकामध्ये पुरेशा पद्धतीने प्रतिबिंबित झालेलं नाही, त्यांनी सर्वे केले, दख्खनच्या दंगलीची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला, शेतकऱ्यांमध्ये जाऊन जागृती करण्याचा प्रयत्न केला, हे इतर त्याबद्दल वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेलं आहे. हे सगळं बरंचसं हे त्याच्या त्रैमासिकामध्ये प्रतिबिंबित होत होतं. आणि पुन्हा त्याच्या नावाकडे पुन्हा जाताना हे सगळे प्रश्न सर्व लोकांचे आहेत, या अर्थाने ते सार्वजनिक आहे. हे सार्वजनिकतेचं भान हे समाजात विकसित करण्याचं मला वाटतं काम हे सार्वजनिक सभेने केलं आणि माझ्या मते हे सगळ्यात ठळक योगदान हे आहे. धन्यवाद.